खरं तर ते त्यांच्या काळाच्या आधीपासून सुरू झालेलं आहे. हे जे डिप्लिशन आहे, डेप्रिवेशन आहे, ते त्यांच्यापासून सुरू झालेलं आहे. ते जबाबदार आहे असं मी म्हणणार नाही. पृथ्वीवर जन्माला आलेल्या प्रत्येक सजीव घटकाचा जगणं हा सर्वप्रथम अधिकार. तर जे आपल्याला थ्रेट दिसतात ते म्हणजे डिफॉरेस्ट्रेशन आहे, इरोजन आहे, लँड एक्सकॅव्हेशन आहेत, मायनिंग आहेत, एक्सेस यूज ऑफ प्लास्टिक आहे, ई वेस्ट हा त्याच्यामध्ये खूप मोठा आहे, ई वेस्ट आहे, साऊंड पोल्युशन आहे. की माझी लँड आहे, माझे राईट्स आहेत, आय एम पेइंग टॅक्स, सो आय एम हॅव्हिंग होल राईट. मी काही करू शकतो. आपण घेतोय ना, आपण द्यायला पाहिजे. श्वास घेतोय ना आपण, मग जबाबदारी किंवा सोशल अवेअरनेस किंवा सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हे एकदम फालतू वाटतं मला. मी जर श्वास घेतोय तर त्या झाडांमधलाच श्वास घेतोय, मग काय मला श्वास नकोय का? पॉलिसीज नाहीत किंवा इम्प्लिमेंटेशन नाहीत असं माझं अजिबात म्हणणं नाही. त्याचं काम सुरू आहे. जे करतात ना ते करत राहतात, त्यांना कोणाला दाखवायची गरज नाही. दिस स्टेटमेंट अप्लाइज टू एनजीओज, दिस स्टेटमेंट अप्लाइज टू इंडिव्हिज्युअल्स, दिस स्टेटमेंट अप्लाइज टू गव्हर्नमेंट ॲज वेल. नमस्कार मित्रांनो, आज आपण नेचर आणि वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन बद्दल खूप माहिती गोळा करणार आहोत आणि त्याचे विविध पैलू जाणून घेणार आहोत. आणि ह्यासाठी त्याच्यावरती भाष्य करण्यासाठी म्हणून आज माझा मित्र सर्वेश मराठे आलेला आहे, जो स्वतः एक NGO चालवतो, जो स्वतःला एक कन्झर्वेशन एन्थुझियास्ट म्हणून नेहमी त्याच्याबद्दल काम करत असतो आणि कन्झर्वेशनचं काम करत असतो. होपफुली तुम्हाला हा भाग आवडेल. सर्वेश, आज तू आमच्या जंगल इकोच्या पॉडकास्टवरती आलास त्याबद्दल धन्यवाद आणि तुझं खूप मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण नेचर आणि वाईल्ड लाईफ कन्झर्वेशनवरती बोलणार आहोत आणि मला त्यातून तुझ्याकडनं खूप जाणून घ्यायचं की तुझा त्या पाठीमागचा पर्स्पेक्टिव्ह, कारण तू स्वतःला कन्झर्वेनिस्ट न म्हणता तू एन्थुझियास्ट म्हणतोस तू ह्या बाबतीमध्ये. तर आज मला तुझे पर्स्पेक्टिव्ह जाणून घ्यायचे आहेत. प्लस ओव्हरऑल आत्ताच्या काळामध्ये नेचर आणि वाईल्ड लाईफ हे केवढे मोठे घटक आहेत जे की आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे ह्युमनसाठी ते खूप इम्पॉर्टंट आहेत, प्लस नेचर ओव्हरऑल ह्यासाठी पण ते खूप गरजेचे आहेत आणि त्याची आपण ॲज अ मानव म्हणून किंवा ॲज अ ह्युमन म्हणून खूप वाट लावत असतो. हे जाणवतं, बॅक ऑफ द माइंड लोकांना माहिती पण आहे. पण तरीही आता जसं डेव्हलपमेंट होत जाते आहे आणि जशी गरज वाढते माणसाची, तसं तो आता निसर्गामध्ये एंट्री करतो आहे. सुरुवात केलेलीच आहे पण अजून त्यात खोलवर जातो आहे. तर त्यासाठी म्हणूनच तुझ्या पर्स्पेक्टिव्हने की आपण नक्की काय केलं पाहिजे आहे की ह्या निसर्गाला वाचवण्यासाठी, इवन वाईल्ड लाईफला वाचवण्यासाठी, किंवा वाचवणं म्हणण्यापेक्षा की ते त्यांच्या दृष्टीने ते त्यांच्या जागी बरोबर राहतील, नीट राहतील, किंवा आणि आपण आपल्या दृष्टीने आपण आपली डेव्हलपमेंट पण करू आणि आपण आपल्या गरजा भागवू. ह्याचा समतोल कसा आपण साधू, तर त्याविषयी मला तुझ्याशी जाणून घ्यायचं आहे. पण मुळात पहिले नेचर आणि वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ह्याची गरज का आहे हे मला तुझ्याकडनं कळलं तर आवडेल. ओके, सगळ्यात पहिले थँक्यू सो मच की तुम्ही मला बोलवलं आणि तुम्हाला असं वाटलं की मला येऊन इथे माझ्याकडनं जे काही माझ्याजवळ आहे ते मी तुम्हाला द्यावं आणि जे काही आपले व्ह्युअर्स असतील त्यांच्यापर्यंत इन्फॉर्मेशन शेअर करावी. येस. तर जसं यू ओनली सेड की मी स्वतःला कन्झर्वेशनिस्ट म्हणवत नाही, मी स्वतःला एन्थुझियास्ट किंवा नेचर एन्थुझियास्ट म्हणवतो. त्याला कारण आहे, कन्झर्वेशनिस्ट होण्याकरता खूप डीप रिसर्च करणं अत्यावश्यक आहे आणि मी अजून तिथपर्यंत पोचलो नाही. बिकॉज तसं पाहायला गेलं तर दिस इज अनएंडिंग नॉलेज, हे कधीच संपू शकत नाही. आपण जेवढं संशोधन करत राहू तेवढं आपल्याला नव्याने गोष्टी उलगडत जातात, एक पैलू बाहेर येतात. त्यामुळे माझ्या दृष्टीने मी अजून त्या लेवलवर नाही किंवा पोहोचेल हे मला माहिती नाही. त्यामुळे मला आवड आहे, माझ्या आवडीचं रूपांतर मी कदाचित एखाद्या प्रोसेसमध्ये काय म्हणतात कन्व्हर्ट केलेलं आहे. तर म्हणून मी स्वतःला एन्थुझियास्ट म्हणवतो. आणि मग जसं तू पुढे विचारलंस की आपल्याला नेचर आणि वाईल्ड लाईफ कन्झर्वेशनची गरजच का भासते मुळात, आणि सोबत तू म्हणलं की ह्युमॅनिटेरियन जे काही असेल किंवा आपण दैनंदिन गोष्टींमध्ये सुद्धा आजकाल बघतोय की निसर्गाचा ऱ्हास होणं खूप कॉमन आहे आणि नो बडी इज टेकिंग दॅट सिरियसली. तर सगळ्यात पहिले मला असं वाटतं हे सगळं काही जिथे सुरू होत आहे ना ते आपल्या आयडिओलॉजीला, आपल्या मॉरल्सला, एथिक्सला थोडंसं आपण धरून चालत नाही आहे किंवा आपण त्याला दुर्लक्ष करतोय. इग्नोरन्स आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये आहे, ह्युमन टेंडन्सी आहे थोडीशी. पण खूप प्रामुख्याने मला असं वाटतं की ते घरापासून सुरू होतं आणि खूप कमी वयामध्ये सुरू होतं की ते गरजेचं का आहे हा प्रश्नचिन्ह जो आहे ना तो तिथेच सुरू होतो. लहानपणी आपल्याला आजही, लहानपणी म्हणण्यापेक्षा आजही आपल्याला आपली जी मोठी जनरेशन आहे, आपले घरचे वडीलधारे लोक आहेत,
ते सगळे सांगतात की आमच्या काळात असं होतं. खरं तर ते त्यांच्या काळाच्या आधीपासून सुरू झालेलं आहे. बरोबर. हे जे डिप्लिशन आहे, डेप्रिवेशन आहे, ते त्यांच्यापासून सुरू झालेलं आहे. ते जबाबदार आहे असं मी म्हणणार नाही, बट समवॉट त्यांच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी होती. ती कदाचित कुठेतरी दुर्लक्षित झाली. लॅक ऑफ अवेअरनेस म्हणा, लॅक ऑफ पब्लिसिटी म्हणा, एन नंबर ऑफ रिझन असू शकतात, माईट बी. आणि कदाचित या सगळ्या सिनेरिओमध्ये मी जे बोलतोय ते कोणाला तरी चुकीचं पण वाटू शकतं किंवा बरोबर पण वाटू शकतं. बरोबर. पण पर्सनली मला जे वाटतं की स्कूलिंगपासून गोष्टी सुरू होतात, मग ते शाळेमध्ये असू देत किंवा जे आपलं होम लर्निंग आहे, हाऊस लर्निंग, जिथे आपल्याला घरगुती गोष्टींमधून शिकायला मिळतं, घरचे वडीलधारे लोक शिकवतात, आपली आई वडील शिकवतात आपल्याला, तिथपासून कदाचित सुरू होतं की नीड म्हणण्यापेक्षा बेसिक आहे की ही गरज आहे म्हणून करणं अपेक्षित नाही. हा जिथे आपल्याच कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपण म्हणतो, किंवा कॉन्स्टिट्यूशनमध्ये म्हणण्यापेक्षा त्याच्या आधी थोडंसं जाऊ आपण, की पृथ्वीवर जन्माला आलेल्या प्रत्येक सजीव घटकाचा जगणं हा सर्वप्रथम अधिकार आहे. देन नोबडी इज हॅव्हिंग राईट. जर आपण तिथेच ते डिक्लेअर करतोय तर मग आपल्याला ती कॉन्झर्वेशनची नीड आणि त्याचं काय पुढची जे काही असेल आपण XYZ म्हणतो आहे, ती खरं तर गरजच भासू नये. पण अपग्रेडेशन सोबत या गोष्टींचं डिप्लिशन होणार हे आपल्याला माहिती आहे. तर गरज याच्याकरता की आता आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे कोएक्झिस्टन्स, हे दोन मुद्दे आपल्या मनुष्यासमोर जर उभे काही राहिले आहेत, आणि मग उर्वरित जे जीवजंतू अस्तित्वात आहे आपल्यासोबत या सभोवतालावर, तर त्यांच्याकरता हा मुख्य विषय मला वाटतो की आपल्याला कोएक्झिस्ट करायचं आहे. तर मग ह्युमन्स आणि ॲनिमल्स आणि नेचरमधले बाकी जे ऑर्गॅनिझम्स आहेत, क्रिचर्स आहेत, त्यांच्यासोबत आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे. बरोबर. आपल्याला घरं पण हवीत, घरं बांधायला जागा हवी. जागा आपल्याला इझिली मिळणार नाही, आयदर ती शेतीची असेल नाही तर जंगलाची असेल. बरं, मग शेतीची जागा आहे तर मी कशी तयार झाली, तर कधी काळी जंगल असलेलं कापलंय, बरोबर, त्याची शेती झाली आहे, तिथे आता घरं होत आहेत. ते अर्बनायझेशनचा जो फॉर्म्युला आहे तो हा आहे. पण मग आता शेती नसतील तर मग पिकवणार काय? मग शेती करायची की म्हणजे जंगलं कापणं आलंच आहे. म्हणजे आपल्याला कुठेतरी हॅबिटॅट डिस्टर्बन्स हा किंवा डिस्ट्रक्शन हा करणेच आहे, त्याला ऑप्शन नाही. हो. फक्त तो सस्टेनेबल असणं ही आपली गरज आहे आत्ता या मोमेंटला. आजपासनं काही वर्षापर्यंत, म्हणजे अगदीच खूप मागे जायची गरज नाही, 5-10 वर्षापूर्वीपर्यंत जरी घेतला आपण, तरी आपल्याला इतकं सहजरित्या सगळीकडे उघड डोळ्यांनी रूल्स अँड रेग्युलेशन्सला बिलकुल बंद पेटीत ठेवून आपल्याला ते मोडून सगळं काही करताना दिसत नव्हतं. आता ते अगदी सहज होतं आणि आपण ते खूप सिरियसली घेत पण नाही. बरोबर आहे. म्हणजे रूल्स अँड रेग्युलेशन्स आपल्याला माहिती आहेत, माहिती नाही असं नाही. लॉज माहिती आहेत, कॉन्झर्वेशन लॉज माहिती आहेत, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट्स माहिती आहेत, लॉ एन्फोर्समेंट्स माहिती आहेत, तरीही आपण त्याच्यावर ॲक्ट करू शकत नाही, इझिली ॲक्ट करू शकत नाही. जे की आपल्याकडे सगळ्यात मोठं इझिली ॲक्ट करण्याचं माध्यम हातात अवेलेबल आहे. म्हणजे एका क्लिकवर आपण सगळं करतोय इकडे. दुसरी म्हणजे, आणि त्याची दुसरी बाजू अशी आहे की आपण आळस पण करतोय. बरोबर. म्हणजे हे दोन खरं तर आपल्या स्वभावाचा जो भाग आहे तो तिथनं बाहेर येतो की आपल्या उघड डोळ्यांनी सगळं दिसतंय, पण आपण त्याच्यावर झाकून आपण दुसरं काहीतरी करायला पाहतोय. हे सत्य, कटू सत्य आपल्याला सगळ्यांना स्वीकारावं लागेल. कोणी कामच करत नाही मी असं म्हणत नाही. असंख्य लोक आहेत ज्यांच्या भरोशावरच कदाचित आज अजूनही पृथ्वीचं अस्तित्व आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे. म्हणजे मी करतोय म्हणून असं म्हणत नाही. असंख्य लोक आहेत जे अगदी रक्ताचं पाणी करून संरक्षणाचं कार्य, वृक्षारोपणाचं कार्य, जंगल बचाव मोहीम चालवतात आणि त्यांच्या जीवावरच आज आपल्याला शुद्ध हवा मिळते, प्यायला पाणी मिळत आहे, राहायला जमीन मिळते आणि आपल्याला डोळ्याला हिरवळ दिसते. हे आपल्याला सत्य मानावंच लागेल, त्याला आपल्याला काहीच ऑप्शनच नाही आहे. बरोबर. त्यामुळे नीड जी आहे ती डेफिनेट आहे, ती आपण डिनाय करून चालणार नाही. आणि आपलं ठीक आहे, अर्बनायझेशन सोबतच आपण कोएक्झिस्टन्स, जो मी मगाशी म्हणलो की आपण ते करू शकतोय. आपल्याजवळ टेक्नॉलॉजीज डेव्हलप झाल्या, आपलं रिसर्च खूप डेव्हलप झालं आहे, भरपूर ज्ञानी मंडळी आहेत जे आपल्याला सांगू शकतात की काय बरोबर काय चूक. नॅशनल इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत, गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स आहेत, प्रायव्हेट आहेत, जे रिसर्चमधनं सांगतात की काय गरजेचं आहे काय नाही आहे. रादर लॉंग टर्म प्रोजेक्ट्स कसे चालू शकतात, लॉंग टर्म रिस्टोरेशन प्रोजेक्ट्स कसे आपण चालवू शकतो, हे आपल्याला जो सांगणारे लोक आहेत ना. बरोबर. आपण ते का स्वीकारत नाहीये, खरं तर हाच खूप मोठा पॉईंट मला वाटतो. इम्बॅलन्स, लॅक ऑफ अवेअरनेस असेल म्हणा. राईट. की
जसं तू म्हणालास की लहानपणापासून घरातूनच हे संस्कार, म्हणजे थोडक्यात मी असं म्हणतो की जसं लहान मुलं बाळाला चालायला शिकवतात, राईट, किंवा स्वतःच्या हाताने खायला शिकवतात, तसं कुठेतरी एक संस्कार घडले पाहिजेत असं तुझं म्हणणं आहे, जे की बरोबर आहे. तरच आत्ता तो मोठा होऊन पुढे ऍटलिस्ट जेवढं नुकसान करायला पाहिजे किंवा तो कमी प्रमाणात नुकसान करणार नाही असं म्हणणार नाही मी, कारण शेवटी आत्ता आपल्याला डेव्हलपमेंट गरजेची आहे सगळ्याच दृष्टीने, आणि त्याचे फॅक्टर्स म्हणा किंवा त्याच्यावरचे पॉइंट्स जे आहेत ते खूप महत्वाचे पण आहेत आणि ते वेगळे आहेत आणि क्लिष्ट आहेत बघायला गेलं तर, पण हे पण तेवढंच गरजेचं आहे माझं म्हणणं. सो तू म्हणालास ते अगदीच पटतंय पण, की कुठे ना कुठेतरी आपल्याकडनं दुर्लक्ष होतं, त्याच्या पाठीमागे आपल्याला त्या बाबतीत ज्ञान नाहीये म्हणा, किंवा त्याची एक काय म्हणूया इंटेन्सिटी माहिती नाही, त्या नुकसान जे करतोय आपण त्याची काय इंटेन्स लेवलला ते नुकसान होतंय आणि त्याचे बॅकफायर्स काय होणार आहेत हे अजून आपल्याला कळत नाही, जे ती आता हळूहळू आपल्याला कळायला लागलेत. कारण 2-3 वर्ष झाली, 3-4 वर्ष झाली उत्तराखंडमध्ये प्रत्येक वेळेस लँडस्लाईड तर ते होतच, पण पूर भरपूर आला, केदारनाथला झाला, इथे पूर येतोच आहे, पाऊस झाला की इथे पाणी भरलं तिथे पाणी भरलं. सो आजकाल ह्या गोष्टी खूप आपल्याला बघायला मिळतात बातम्यां थ्रू. आता हे आपण तू सांगितलं की इम्पॉर्टन्स आहे, पण मेजर थ्रेट्स काय आहेत आता ह्याच्यामध्ये, की जे नुकसान तर करतोय पण काय प्रकारचं नुकसान जे करतोय ते कितपत हानिकारक आहे आपल्या नेचरसाठी, ते थ्रेट्स काय आहेत नेचर आणि वाईल्ड लाईफच्या दृष्टीने? अगदीच प्रॉमिनंट जे आपल्याला थ्रेट्स दिसतात आहेत ते म्हणजे डिफॉरेस्ट्रेशन आहे, इरोजन आहे, लँड एक्सकॅव्हेशन्स आहेत, मायनिंग आहेत, एक्सेस यूज ऑफ प्लास्टिक आहे, ई वेस्ट हा त्याच्यामध्ये खूप मोठा आहे, ई वेस्ट आहे, साऊंड पोल्युशन आहे. आणि मला तर असं वाटतं की या सगळ्या थ्रेट्सपेक्षा सगळ्यात मोठं यांना सगळ्यांना कंबाईन घेऊन चालणारं जर एखादं थ्रेट आहे ते इन्फ्लेशन आहे आणि करप्शन आहे. बरोबर. या सगळ्या गोष्टींना मॅनेज करण्याकरता आपले जो प्रोसिजर्स आहेत, टेक्निक्स आहेत, टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे, वी आर नॉट युझिंग इट. ओके. ट्रॅश मॅनेजमेंट आहे, वेस्ट मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो, ते आहे ना आपल्याकडे, आपण करत नाही आहे. आजही बहुतांश घरामध्ये प्लास्टिक आणि जो ओला कचरा सुका कचरा ही जी पद्धत आहे जी आपल्याला लहानपणी शिकवलेली आहे, बरोबर, मोठं होईपर्यंत आपण विसरलो, आपण इम्प्लिमेंटेशन करणं सोडून देतो की अरे काय कचरा असतं रे. नाही ना, जो ग्रीन वेस्ट आहे तो ऑर्गॅनिक आहे, तो काही दिवसातच कुजणार आहे आणि जमिनीला प्रोटीन्स आणि न्यूट्रिशन्स व्हॅल्यू प्रदान करणार आहे, जिथनं आलाय तिथे जाणार आहे. बरोबर. उर्वरित जो आपला कचरा आहे त्याला रिसायकलिंग युनिट्स आहेत, ग्लास रिसायकलिंग, प्लास्टिक रिसायकलिंग हे आहे आपल्याकडे, पण अजूनही आपण ते स्वीकारत नाहीये. काय होतं एवढूशानी, काय होतं, हा जो पॉइंट आहे ना, तिथेच आपण सगळं गमवतोय. खरं तर तिथनंच सुरू होत आहे. लहानपणी आपल्याला शाळेत शिकवलंय थेंबे थेंबे तळे साचे, तळ साचतच नाही, आता थेंब नुसतेच वाया चाललेत, त्याच्या खालती काय नाहीच ना त्याला स्टोअर करायला. बरोबर. मग तेच म्हणजे आता नॉर्मल कॉन्व्हर्सेशन आपण जर का करत असलो किंवा एखादा माझाच मित्र म्हणा किंवा असंच नॉर्मल की अरे हे आत्ता इकडे टाकू नकोस, कचरा टाकू नको, अरे 100 लोक करतायत ना, मग मी पण करतो. वेअरॅज कन्झर्वेशन की आपण हे वाचवलं पाहिजे, हे केलं, असे कधी विषय निघाले? अरे एवढे हजारो लोक काम करतात, त्याच्यात मी एकट्याने नाही केलं तर काय करणार आहे, मी एकटाच हे सगळं करतोय, बाकीचं सगळे करणार आहेत तर त्यांच्याने होईल. पण ते नाहीये. तू म्हणालास थेंबे थेंबे तळे साचे, आपण आपल्यापासून सुरुवात केली तर आपल्या घरातल्यांना शिकवू शकतो, सांगू शकतो, घरातले त्यांच्या इथे, आणि मग ती ट्री वाढत जाईल आणि चेन वाढत जाईल ती सगळी. आता तू पहिलं म्हणाला की डिफॉरेस्ट्रेशन, की आत्ताच्या घडीला डेव्हलपमेंटची गरज खूप आहे, इन्फ्रास्ट्रक्चर, आणि देशाला जर का ताकदवान बनवायचं असेल किंवा एखादं स्थान निर्माण करायचं असेल पूर्ण जगामध्ये देशाचं, तो ऑब्व्हियसली त्याच्यात मेन फॅक्टर आहे इन्फ्रास्ट्रक्चरचा. आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी म्हणून भरपूर ठिकाणी डिफॉरेस्ट्रेशन वगैरे होतं. हे नॉट ओनली इंडिया आपण म्हणूया, पण जगभरात सगळीकडेच होतं. तर डिफॉरेस्ट्रेशन म्हणजे नक्की काय मुळात, आणि जर का ते अनअवॉइडेबल आहे, ते खरी गोष्ट बघायला गेली तर, पण मग त्याच्यासाठी काउंटर पार्ट की तू काय उपाय सांगू शकतोस तुझ्या पर्स्पेक्टिव्हने सांगणार, की
मला आज जर का एक शेतजमीन आहे माझी किंवा एक जंगलाचा भाग आहे जो माझाच मालकीचा आहे, पण तिथे झाडं आहेत आणि मला आता तिथे डेव्हलपमेंट करून मला काहीतरी घर बांधायचं म्हणा किंवा रिसॉर्ट बांधायचं, तर त्यासाठी म्हणून मी जर का झाडं कापली तर इट्स काइंड ऑफ अ डिफॉरेस्टेशन ओनली. जरी ती माझीच जागा असली तरी मी झाडं कापतोय. एक अशी ब्रॉड कन्सेप्टवरती किंवा एक सामान्य भाषेमध्ये मी तुला विचारतोय की मग त्याच्यासाठी जर का मला काही ते अवॉइड करायचं असेल किंवा त्याचं जे होणारं नुकसान कमी प्रमाणात करायचं असेल तर मग त्याच्यासाठी उपाय काय? खूप छान एक्झाम्पल आहे. क्वेश्चन इज रिअली गुड. की माझी लँड आहे, माझे राईट्स आहेत, आय एम पेइंग टॅक्स, सो आय एम हॅव्हिंग होल राईट्स, मी काही करू शकतो. पण काळाची गरज बघता द नीड ऑफ एन आर इज की आपल्याला ग्रीन फॉलेज मेंटेन ठेवायचं आहे आणि देअर आर नॉर्म्स. त्याच्याच करता ते नॉर्म्स ॲक्च्युली आले आहेत की आपल्याला गरज आहे त्या गोष्टीची. लॉंग टर्म ह्युमॅनिटीचं फ्युचर जर कशात आहे तर ते त्याच्यामध्ये आहे. तर येस, इट इज ट्रू दॅट इज काइंड ऑफ अ डिफॉरेस्टेशन ओनली. पण जेव्हा आपण डिफॉरेस्टेशन टर्मिनॉलॉजी डेफिनेशन वाईज बघतो, बरोबर, तर एखादा प्रोटेक्टेड एरिया ज्याला जंगल म्हणून डिक्लेअर केलेला आहे, जंगल एरिया म्हणून डिक्लेअर केलेला आहे, त्याच्यातनं जेव्हा वृक्षतोड होते त्याला आपण डिफॉरेस्टेशन म्हणतो. ओके. राहिला प्रश्न त्या लँडचा की तिथनं मला लँड क्लिअर आउट करायची अँड आय वॉन्ट टू कन्स्ट्रक्ट समथिंग एल्स, तर आपल्याला गरजेपुरता आपण किती जागा प्लांटेशन करता देऊ शकतो हे जर आपण व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर आपलीच लँड टेम्परेचर कंट्रोल करू शकतो आपण. कारण की अर्थात फॉलेज काढल्यानंतर लँड टेम्परेचर वाढणार, बरोबर, सॉइल इरोजन वाढणार, बरोबर, लँडस्लाइड्स वगैरे दीज आर ऑल एक्झाम्पल्स ऑफ सॉइल इरोजन ओनली. लूज रॉक्स जे आहेत ते सगळे निघून जातात आपल्याला माहिती आहे. तर लँड टेम्परेचर कंट्रोलिंग, सॉइल इरोजन कंट्रोलिंग, फ्लड कंट्रोल, फ्लड मेजर्स जे आहेत ते सगळं प्लांटेशनमुळे बाद होतं. आपल्याला लहानपणीच परत आता मी माझे जेवढे कदाचित मी बोलेल ते सगळं काही त्या स्कूलिंगमध्ये जाईल कदाचित. आपल्याला तिथपासून हे शिकवलेलं आहे. कारण की झाड लावलं आहे त्याचे रूट्स पसरतील, ते मातीला धरून ठेवेल, मातीला धरून ठेवेल तर पाणी तिथेच राहील, ते इकडे तिकडे फ्लो होणार नाही. हे बेसिक आहे खूप. तर आपण जेवढं देऊ शकतो आहे लँड, एखादा एकरचा लँड आहे, मला तिथे काहीतरी बांधायचं आहे, तर मी बॉर्डर जे आहे माझं कंपाऊंड आहे तिथे खूप मोठी होणारी झाडं कदाचित नाही लावू शकणार. कारण की फ्युचरमध्ये ते जेव्हा केव्हा 10-15 वर्षांनी मोठं होईल तर ते वादळात पडायची भीती, माझा मालमत्तेचं नुकसान होण्याची भीती. ठीक आहे, कमी हाईट वाढणारे झाडं पण आहेत आपल्याकडे जे इंडियन स्पीशीज आहेत. महत्वाचं आहे इंडियन स्पीशीज. बरोबर. बाहेरचे स्पीशीज न लावण्यामागे रिझन्स भरपूर आहेत की ते टेम्परेचर कंट्रोलिंग, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड याचं कंट्रोलिंग, सॉईल मॅनेजमेंट कसं करतात, पाणी किती पितात, हे सगळं. म्हणून मग भारतीय प्रजातीची जेवढी झाडं आहेत ती प्लांट करणं मला गरजेचं वाटतं आणि ते आपण कंपाऊंडला देऊ शकतो, कंपाऊंड प्लांटेशन करू शकतो जमेल तेवढं. तर हा एक मेजर आहे जे आपण इझिली करू शकतो. कारण की याचा फायदा अल्टिमेटली मलाच होणार आहे जर माझी लँड आहे. बरोबर. आजपासून 10 वर्षानंतर जर मला सावली हवी आहे तर माझ्याच लँडमध्ये माझ्यात जर सावली अवेलेबल आहे. आणि मग असं नाही आहे की ती नुसतीच फ्लावरिंग प्लांट्स लावा, तुम्ही फ्रूट बेअरिंग प्लांट लावा, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याला तुम्ही प्रुनिंगमध्ये ठेवा, एका विशिष्ट हाईटपर्यंत गेल्यावर त्याला प्रुनिंग करत राहा. मेंटेनन्स ठेवला की ते झाडं खूप वाढत नाही, त्याचा फॉलिज तयार होतो, अम्ब्रेला ज्याला म्हणतो आपण, छत्री तयार होते, ते सावली पण देतं, तुम्हाला फ्रूट बेअरिंग पण होतं, फायदा तुमचाच आहे. बरोबर. जमिनीतलं पाणी पण रिस्टोर्ड राहतं. कारण की आपल्याला पाणी येत आहे कुठनं, जमिनीतनं येत आहे. सगळ्याच ठिकाणी वाहती नदी असेल असं शक्यच नाही. आजकाल तर नद्या आणि वाहत्या सापडणं हेच मोठं रेअर आहे. अल्टिमेटली आपण बोर करू, ओपन बोर करू, क्लोज बोर करू, विहीर करू, जे काही करू, जमिनीतनंच पाणी वर काढणार ना आपण. बरोबर. मग तिथे परत जाण्याकरता हा एक सोपा ऑप्शन आहे ना आपल्याकडे. रेन वॉटर हार्वेस्टिंग तर करायला हवंच आपण, पण त्याच्यासोबत हेच जर सोपं ऑप्शन आपल्या जवळ अवेलेबल आहे इझिली, ते करण्यासारखं आहे. बरोबर. तर आता तू जसं म्हणाल की फुलांची झाडं नुसती नाही आणि तुम्ही फळांची झाडं घेऊ शकता, लागलंच तर ते थोड्या काळाने मोठी झाल्यानंतर तुम्ही त्याच्यातनं उत्पादन करून बिझनेस पण करू शकता. हा पार्ट झाला. पण ॲज अ पर्सनल थिंग म्हणूया की ह्यासाठी पण नुसतं फुलांची झाडं लावणं, फळांची झाडं, पण त्याच्यामध्ये आता आपण म्हणतो की बरेचसे मोठे वृक्ष आहेत की जे ऑक्सिजन आपल्याला जास्त प्रोव्हाइड करतात इन टर्म्स ऑफ इन कम्पॅरिझन टू अदर ट्रीज. सो ते पण आपण लावणं, ते लावलं तर मग त्याच्या ह्याच्यातनं काय होईल? किंवा तू मला ॲडवाईस कर की समजा मला एखाद्या माझ्या लँडमध्ये जर का प्लांटेशन करायचं असेल तर
मी जास्त प्रमाणामध्ये कुठच्या ह्याला प्रायोरिटी कशाला द्यायची, की फळझाडं म्हणा किंवा फुलं असलेली झाडं किंवा अशी झाडं ज्याच्यातनं आपल्याला उत्पादन घेता येईल, पुढे जाऊन बिझनेस अपॉर्च्युनिटी होईल, और ऑक्सिजन वाईज जास्त प्रोव्हाइड करेल. का मी सांगतो त्याच्या पाठीमागे, की नुसतंच मला जसं मी आता बोलू की बिझनेस अपॉर्च्युनिटी दिसते म्हणून मी आंब्याची कलमं लावली किंवा हे लावलं तसं नाही, पण कुठेतरी ॲज अ सोशल रिस्पॉन्सिबिलिटी एक नागरिक म्हणून मला पण काहीतरी कॉन्ट्रीब्युट करायचं आहे या नेचर कन्झर्वेशन, म्हणजे निसर्गाला वाचवण्यासाठी किंवा परत त्याची मदत करायची. थोडक्यात मी त्याच्याकडनं एवढं सगळं घेतो तर आपण त्याच्यात थोडी कुठेतरी परतफेड करणं. मग त्यासाठी काही जास्त ऑक्सिजन देणारी अशी काही झाडं आहेत की जो मला की तू सजेस्ट करू शकतोस की ती तुला असं. बिलकुल. मुळात आता तू बोलताना बोलला की रिस्पॉन्सिबिलिटी आहे की सोशल अवेअरनेस म्हण, किंवा खरं तर असं रिस्पॉन्सिबिलिटी वगैरे काही नसायलाच पाहिजे. बरोबर. हेच आपण सगळ्यांनी डोक्यातनं काढून टाकायला हवं. आपण घेतोय ना, आपण द्यायला पाहिजे. श्वास घेतोय ना आपण, मग जबाबदारी किंवा सोशल अवेअरनेस किंवा सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हे एकदम फालतू वाटतं मला. मी जर श्वास घेतोय तर त्या झाडांमधलाच श्वास घेतोय, मग काय मला श्वास नको आहे का? माझी जबाबदारी नाही आहे, माझी गरज आहे ती. आपण जर तिला आपली गरज म्हणून बघायला लागलो तर आपण सगळेजण काम करू. त्यामुळे ऑक्सिजन प्रोव्हाइडिंग जे झाडं आहेत भारतीय प्रजातीचे, जे आपल्याला खूप सहजरित्या अवेलेबल आहेत सगळीकडे, कुठेही आपल्याला घराच्या कॉर्नरला सुद्धा लागतं ते झाड इझिली. पिंपळाचं झाड आहे, वडाचं झाड आहे, उंबराचं झाड आहे, ही झाडं आपण सहज लावू शकतो. आणि आजकाल खरं तर मी सांगू का, लोक झाडं का लावत नाही अर्बन एरियाजमध्ये, शहरामध्ये, गावखेड्यांमध्ये, त्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण आहे की झाडं पडतात वादळाले की घराचं नुकसान होऊ शकतं, आपल्या मालमत्तेचं नुकसान होऊ शकतं. ही खरी भीती आहे. बरोबर. आपल्या इलेक्ट्रिकच्या केबल्स असतात, आपल्या सगळ्या गोष्टी रस्त्यावरनच आहेत, म्हणजे स्ट्रीट लाईट्सचं नुकसान होईल, XYZचं नुकसानच होतं अल्टिमेटली. ते टाळण्याकरता झाडं लावत नाही, हे लॉजिक आहे. मी खूप ठिकाणी ऑब्झर्व करतो आणि मी विचारलेलं पण आहे लोकांना, माझ्या मनाचं सांगत नाही, हे खूप लोकांना विचारतो पण मी. त्याच्याकरता सोपं एक्झाम्पल आहे की कमी हाईट वाढणारी झाडं पण आपल्याकडे आहेत, पण त्याची कॅनपी छान होते. ओके. ते तुम्ही लावा. ते ऑक्सिजन प्रोव्हाइडिंग प्लांट्स आहेत, ते भारतीय पद्धतीची आहे, भारतीय प्रजातीची झाडं आहेत, ते आपण लावू शकतो, ज्याचं ब्युटिफिकेशन पण होतं. बरोबर. असं पण आहे. नागपूरला, पुण्यामध्ये भरपूर ठिकाणी मी पाहिलंय की अमलतास, ज्याला बहावा म्हणतो आपण, त्याची झाडं आहेत दोन्ही बाजूनी. ते झाड खूप मोठं पण होत नाही, त्याला फ्लावर्स पण छान बेअर होतात, ते दिसायला पण सुंदर दिसतं. ऑक्सिजन प्रोव्हाइडिंग आहे, भारतीय प्रजातीचं झाड आहे, उत्तम आहे, आपण करू शकतो. असे भरपूर झाड आहेत. मला खूप बॉटॅनिकल नॉलेज नाही आहे, पण आपण हे करू शकतो. म्हणजे ठरवलं तर नक्की करू शकतो. अहो, जिथे झाडं नावाची गोष्ट उगवतच नव्हती, दुबईसारख्या प्रदेशामध्ये जिथे झाडं नावाची गोष्टच नव्हती, आपल्यापेक्षा खूप चांगलं ब्युटिफिकेशन आणि ऑक्सिजन प्रोव्हाइडिंग लँड त्यांनी डेव्हलप केलं आहे. आर्टिफिशियल डेव्हलपमेंट आहे, ते जर करू शकतात आहेत आणि आपल्याकडे एनरिच्ड सगळं काही असून सुद्धा आपण करू शकत नाही, याच्यापेक्षा म्हणजे काय म्हणतो त्याला, चुकीची गोष्ट काही असू शकत नाही, किंवा याच्यापेक्षा खूप मोठी सांत्वनाची गोष्ट असू शकत नाही, मला असं वाटतं. बरोबर. तर आत्ता हे तर झालं पर्सनल लेवलचं की माझ्यातर्फे राईट मी काय करू शकतो असं. पण आता तू इतके वर्ष ह्या सगळ्या ह्याच्यातच काम करतोयस आणि ह्याबद्दल अवेअरनेस लोकांपर्यंत पोचवतोयस, तर मला तू सांगू शकतोस का की आत्तापर्यंत सक्सेसफुल कन्झर्वेशन प्रोग्राम्स, कारण नॉट ओनली तुझ्यातर्फे, तुझ्यासोबत अजून बरेच लोक असतील की जे असे विविध प्रोग्राम्स, अवेअरनेस कॅम्प्स घेतात, तर त्या प्रकारे कन्झर्वेशनच्या दृष्टीने काही प्रोजेक्ट्स गव्हर्नमेंटने हातात घेतले असतील, काही इन्स्टिट्यूशन्सने हातात घेतले असतील की जे हे केलेले आहेत, तर ते असे कुठचे सक्सेसफुल प्रोजेक्ट्स आहेत की जे तू म्हणजे आपल्या दर्शकांना पण सांगू शकतो आणि त्याच्यातनं तू आम्हाला गाईड कर की गरज काय आहे हे पण सांग, आणि मग त्याच्या तो एक रस्ता दे की आम्ही काय केलं पाहिजे. गाईड म्हणजे इट्स अ प्रिटी बिग वर्ड. मी इन्फॉर्मेशन शेअर करू शकतो. NGOs आर मीडिएटर्स टू गव्हर्नमेंट, आणि मीडिएटर टू गव्हर्नमेंट अँड पब्लिक. हे NGOs मीडिएटरचं काम करतात, मध्यस्थी असतात. गव्हर्नमेंट ज्या स्कीम्स सहजरित्या अप्लाय करू शकत नाही किंवा गव्हर्नमेंट सहजरित्या त्याचं इम्प्लिमेंटेशन करू शकत नाही, तिथे NGOs स्टँड होतात. कुठल्याही सेक्टरमध्ये जा तुम्ही, नॉट ओनली फॉर कन्झर्वेशन, इन एव्हरी सेक्टर. जिथे पब्लिकला समजवण्याचं काम गव्हर्नमेंटच्या सोबत NGOsचं पण असतं, आणि खूप चांगली पण गोष्ट आहे.
की NGOs ते काम खूप चांगल्या पद्धतीने करतात असं माझं प्रामाणिक मत. मी खूप मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये काम केलेलं नाही, पण ज्यांच्यासोबत मी छोटं काम केलेलं आहे, माझं व्हॉलेंटरी वर्क मी जिथे दिलेलं आहे किंवा इच्छा होते मी काम करतो असं काही नाही. तर मी पाहिलं आहे की आपल्याला गावखेड्यांमध्ये जर काही करायचं असेल किंवा शहरामध्ये करायचं असेल तर NGOs आर प्लेइंग अ व्हेरी क्रुशल रोल. लोकांना समजावून सांगणं, लोकांकडनं ते काम करवून घेणं आणि चांगल्या स्वरूपात त्याची उभारणी करणं, हे NGOs खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. नॅशनल इंटरनॅशनल NGOs आहेत, गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत. आता जेव्हा वेन वी टॉक अबाउट ऑर्गनायझेशन, वेन वी टॉक अबाउट नीड ऑफ एन आर, वेन वी टॉक अबाउट कॉन्झर्वेशन, XYZ गोष्टी ज्या कुठल्या याच्यात फॅक्टर्समध्ये येतात, तुम्ही जर गावखेड्यांमध्ये गेलेत तर NGOs आणि गव्हर्नमेंट असं सोबत काम करताना दिसते. जिथे गावामध्ये लोकांची जी डिपेंडन्सी आहे जंगलावर, फॉरेस्टेड एरियाजवर, ती डिपेंडन्सी कमी करण्याचं काम NGOs करतात. शहरामध्ये जी डिपेंडन्सी आपली जवळपास असलेल्या ग्रीन पॉकेट्सवर आहेत, जंगल पॉकेट्सवर आहेत, त्याच्यावरची जी डिपेंडन्सी आहे ती डिपेंडन्सी खरं तर सगळ्यात मोठी 2च गोष्टींकरता आहे. एक तर ऑक्सिजन, दुसरं पाणी. कारण की पाणी जे आपल्याला सगळ्यांना मिळतं आहे ते सगळं जंगलातलं पाणी आहे. आता ते नंतर आय विल एक्सप्लेन इट. बट NGOs ह्याच्यामध्ये खूप चांगलं काम करतात आहेत की लोकांना पटवून देण्यात आणि कदाचित अनावधानाने लोकांकडनं ते करवून घेण्यात. बरोबर. हे दोन्ही वेजमध्ये NGOs आर प्लेइंग व्हेरी क्रुशल रोल. म्हणजे आणि हे अगदी ग्राउंड लेवलपासून ते हायर लेवलपर्यंत चालू आहे. कुठे कुठे लॅग होत असेल, कारण की अल्टिमेटली हे सगळं काही काय म्हणू आपण त्याला, लोकांच्या पार्टिसिपेशनमुळेच होतं. एखाद्या ग्रुपने जर ठरवलं की मला करायचंच नाही आहे तर NGOs कॅनॉट हेल्प. पण असं होताना कमी दिसतं. काही विरोधक असतात, ते त्यांचं काम करतात, NGOs त्यांचं काम करतात, गव्हर्नमेंट त्यांचं काम करते. गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज नाहीत असं अजिबात नाही, भरपूर पॉलिसीज आहेत. गव्हर्नमेंटच्या दोन्ही बाजूनी पॉलिसीज आहेत. आपण आत्ता पॉझिटिव्ह बाजूची गोष्ट करतोय की ज्या पॉलिसीज आपण सहजरित्या इम्प्लिमेंट करू शकतो. मग काय करू शकतो, तर गावामध्ये जिथे जिथे आपण समजा आता भरपूर नॅशनल पार्क्स आहेत, सँच्युरीज आहेत, आपण जर टुरिझमला जातोय तर इको टुरिझम हा सगळ्यात मोठा आपला देशाचा रेव्हेन्यू जनरेशनचा एक पार्ट आहे. तर इको टुरिझम बूस्ट करायचं म्हणजे काय करायचं, त्याच्या वेगळ्या क्लॉज आहेत. नुसतेच हॉटेल्स बांधून त्याच्यातनं पैसा कमवणं किंवा सफारीज चालवणं हा इको टुरिझमचा हे डेफिनेशन जर कोणाला सांगितलं जात असेल तर ती खूप चुकीची आहे. इको टुरिझम डेव्हलप करत असताना तुम्हाला त्या गावाची डिपेंडन्सी पण कमी करायची आहे. जेवढं टुरिझम त्या जंगलावर डिपेंडंट आहे तेवढाच तो गावकरी पण असेल ना मग. कारण की उठसूट शहरातले लोक तिथे जाऊन सफारी करणार, हॉटेलिंग करणार, रिसॉर्ट्समध्ये एन्जॉय करणार, हे करायलाच पाहिजे. रेव्हेन्यू जनरेशनचा पार्ट आहे आणि त्या व्यक्तीचं घर चालतं. पण त्याचं जे एक्स्टॉर्शन आहे, फॉर एक्झाम्पल आपल्या इथे आपल्याला पाहायला मिळतं की पेंचला, तडोब्याला, जिथे जिथे टायगर टुरिझम जास्त आहे. मी टायगर टुरिझम हा मुद्दामून क्लॉज करून शब्द वापरतोय. टायगर टुरिझम जिथे जिथे जास्त आहे तिथे ते तुम्हाला दिसेल की पोल्युशन पण जास्त आहे, तिथे करप्शन पण जास्त आहे. आता ते इन टर्म्स ऑफ इट मे व्हेरी, वेगळ्या याच्यात करप्शन मी म्हणू शकेल. तर आपल्याला त्याच्यासोबत जे इकोलॉजिकल डेव्हलपमेंट आहे ते सुद्धा गरजेचं आहे, व्हिलेज डेव्हलपमेंट पण गरजेचं आहे. आणि त्याच्याकरता आता गव्हर्नमेंटकडे स्कीम्स पण आहेत. इट्स बिन मेनी इयर्स की जिथे VEDC म्हणून एक आहे, विलेज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन किंवा विलेज डेव्हलपमेंट कमिटी, असा सेल्स असतात जिथे फॉरेस्ट डिपार्टमेंट, NGOs, गव्हर्नमेंट असे सगळे मिळून काम करतात. कोणाच्या उद्धारासाठी, तर जंगलांच्या उद्धारासाठी, सोबत असते गावकऱ्याच्या उद्धारासाठी. ठीक आहे भाई, तू टुरिझम कर, तो तुझा उदरनिर्वाहाचा साधन आहे. पर्यायी मार्ग पण आम्ही तुम्हाला देतोय. ठीक आहे, जंगलातनं इंधन कापून आणणं कमी कसं करायचं, तर मग गोबर गॅस प्लांट एस्टॅब्लिश करायचे, कारण की सगळ्यांकडे गुरंढोरं आहेत. बरोबर. पण मग आता गुराढोरांना फॉडर लागेल, मग ते फॉडर अवेलेबिलिटी करायची, किंवा मग अशी गुरं आणायची की ज्यांना रानगवत चालतच नाही, असं पण आहे. ह्या पण भरपूर स्कीम्स आहेत. आणि अशा भरपूर स्कीम्स आहेत ज्या गव्हर्नमेंट आणतं, त्याचं इम्प्लिमेंटेशन NGOs करतात. आणि सगळीकडे 100% पॉझिटिव्ह रेटमध्ये मिळणार नाही कदाचित आपल्याला, पण ते मिळत नाही आहे असं पण नाही आहे. बरोबर. आपल्याला भरपूर नॅशनल पार्क्समध्ये, टायगर रिझर्व्सच्या जवळ, सँच्युरीजच्या आजूबाजूला जी गावं डिपेंडंट होती, आता ती फक्त टुरिझम करता डिपेंडंट आहे. जंगलावर त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन जर काही आहे तर ते फक्त टुरिझम असेल. उर्वरित त्यांचं इंधन नाही, त्यांचं अन्न पाणी नाही, त्यांच्या गुराढोरांचं अन्न नाही, हे कुठलीही डिपेंडन्सी त्या जंगलावर राहिलेली नाही. ते सगळं गव्हर्नमेंटच्या स्कीम्समधनं प्रोव्हाइड होतं आहे. आणि विलेजेस आर
शोईंग व्हेरी पॉझिटिव्ह साईन्स की जिथे ते स्वतःच्या उद्धारासाठी हे सगळं स्वीकारतात आहेत, स्वतःच्या गावामध्ये मोठा बायोगॅस प्लांट किंवा गोबर गॅस प्लांट एस्टॅब्लिश करतात आहेत. तिथनं पूर्ण गावाला एकासोबत गॅस सप्लाय होत आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी गॅसच्या शेगड्या ज्या असतात छोट्यावाल्या त्या सप्लाय केलेल्या आहेत. काही काही गावांमध्ये सिलेंडर्स पण येतात LPGचे. गव्हर्नमेंट इज प्रोव्हाइडिंग सोलर प्लेट्स ॲज वेल. सोलर हापशी पण प्रोव्हाइड करताय, सोलर बल्ब्स पण प्रोव्हाइड करताय. बरोबर. म्हणजे त्यांची इलेक्ट्रिक केबल तिथपर्यंत येईल तेव्हा येईल, किंवा आली असेल, बंद होत असेल, लोड शेडिंग होत असेल तर ती डिपेंडन्सी जी त्याच्यावर होती, कारण की जंगलं कापूनच ती केबल तिथपर्यंत येणार आहे ना. बरोबर. जी जंगलाच्या आत गावं आहेत जवळपास किंवा बफर्समध्ये गावं आहेत तिथपर्यंत ते केबल्स झाडं कापूनच येणार आहेत. रोडनी ते येणार नाही. मग सोलर आपल्या इथे 12 महिने सूर्य अवेलेबल आहे. म्हणजे अनलिमिटेड सोर्स ऑफ एनर्जी आहे. बरोबर. तर असे भरपूर आहेत जिथे NGOs खूप चांगलं काम करतात आहेत आणि ते पॉझिटिव्ह रिझल्ट्स आपल्याला बघायला मिळतात आहेत. सोबत हॉर्टिकल्चर आहे, मधुमाशी पालन आहे, हनी एक्स्ट्रॅक्शन आहे आणि त्याच्याकरता सरकारच स्वतः पुढाकार पण घेते. ॲग्रिकल्चरल एक्सपो, ट्रायबल एक्सपो, हे त्याचे रिझल्ट्स आहेत की जिथे तुम्ही तुमचं प्रोडक्ट आहे ते विका. ठीक आहे, सगळ्यांचा एकच फायदा होणार नाहीये. अर्थातच एका बाजूला जर एखादा आदिवासी जो गावातला असेल त्याच्या शेतात तो जेवढं किती शेत असेल त्याच्यामध्ये त्यांनी मधमाशीचं पालन सुरू केलं असेल, त्याच्या बाजूच्या शेतामध्ये परत मधमाशीचं पालन त्यांनी सुरू केलं असेल, दोघांचा व्यवसाय पूर्ण होणार नाही, मान्य. बरोबर. एकदम मिळणं ही अपेक्षा करणं चुकीचं आहे. हळूहळू होईल, पण डिपेंडन्सी कमी होईल हे आपल्याला करावं लागेल. आणि सोबत फक्त खूप महत्त्वाचा मी मगाशी जसा उल्लेख केला की टायगर टुरिझम जिथे जिथे एकदम बूमवर आहे तिथे प्रामुख्याने जाणाऱ्या टुरिस्टनी, तिथे सांभाळ करणाऱ्या अथॉरिटीनी आणि गावकऱ्यांनी या सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचा घरदार, त्यांचा रेव्हेन्यू जनरेशन हे सगळं काही त्या जिवंत टायगरवर अवलंबून आहे. जिवंत टायगर जर हेल्दी असेल तर आणि तरच ते टुरिझम लॉंग टर्म प्लॅनमध्ये इन्क्लूड केलं जाऊ शकतं, नाहीतर नाही. बरोबर. बरोबर. असं काहीतरी हे आहे. तू बोललास ते अगदी बरोबर आहे. मी पण भरपूर ठिकाणी स्कीम्स वाचत असतो आणि आजकाल महाराष्ट्र सरकारने पण मी बघत होतो की ठिकठिकाणी ते ॲग्रिकल्चर एक्सपोज भरवतात आणि तिथे खूप चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना मदत पण होते. बाकीच दुसरा पार्ट आहे तो आपण विचारात घेऊ नये का, कारण त्या बाबतीत मला पण फारसं तेवढं माहिती नाही आणि एखाद्या गोष्टीबद्दल बोलायचं असेल तर त्याची प्राथमिक माहिती घेणं बरोबर आहे. तर आत्ता तसं आपण हे सगळं बोलतोच आहे. मला एकदम आठवलं की बऱ्याच दिवसापासून मी बरेच रिपोर्ट्स वाचत होतो आणि रादर मी बघत पण होतो की एक सेशन असतं किंवा एका मोठ्या सेशनमध्ये UNच्या वगैरे काही वेळ दिला जातो की ज्याच्यामध्ये फक्त क्लायमेट चेंजवरती भरपूर लोकांचे भाषणं होतात, डिबेट्स होतात किंवा त्याच्यानंतर डिस्कशन्स होतात. तर नक्की क्लायमेट चेंज ही टर्मिनॉलॉजी मुळात काय आहे आणि ते आपल्या नेचर आणि वाईल्ड लाईफवरती आपण इंडियापुरतं बोलू पहिले की काय अफेक्ट करतं आणि कशा प्रकारे अफेक्ट करतंय आणि ते दिसतंय कसं, म्हणजे त्याचे इम्पॅक्ट काय दिसत आहेत आपल्याला. आपण मगाशी जसं बोललो ना की अर्बनायझेशन ही नीड आहे आपली. अर्बनायझेशन सोबत आपले मगाशी मी 2 टर्मिनॉलॉजी सांगितल्या, सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि कोएक्झिस्टन्स. बरोबर. हे खूप महत्वाचं आहे. अर्बनायझेशन आपली गरज आहेच, मुद्दाच नाही. त्याच्याशिवाय आपण देश प्रगल्भ होत नाही असं म्हणतात. बरोबर. पण देश केवळ बिल्डिंग्समुळे प्रगल्भ होतो का, की आमच्याकडे मोठमोठ्या इमारती आहेत म्हणून आम्ही प्रगल्भ होतोय? बुद्धिमत्तेचं काय कराल? बुद्धिमत्तेचं काय करणार? मला जर नवीन प्रोजेक्ट भारतामध्ये कुठेही आणायचा आहे, म्हणजे आणायचा आहे एस्टॅब्लिश करायचा जर भारताला कुठे पण, आणि तो गरजेचा आहे देशाच्या विकासासाठी इन एव्हरी टर्म्स, ती लँड आपण जेव्हा घेतोय त्या लँडचं कम्पेन्सेशन कुठेतरी करावं लागेल आपल्याला. आपल्याला त्याचं ग्रीन कॅल्क्युलेशन करावं लागेल की ते देशाला काय देत आहे आणि मग ते काढल्यानंतर आपल्याजवळ किती कमी उरतंय आणि मग आपण परत काय देतोय, किंवा कारण की आपल्याला ते बॅलन्स करायला लागेल ना. इथे आपण कमी कमी करत जातोय. मी परत म्हणतोय, पॉलिसीज नाहीत किंवा इम्प्लिमेंटेशन नाहीत असं माझं अजिबात म्हणणं नाही. त्याचं काम सुरू आहे. जे करतात ना ते करत राहतात, त्यांना कोणाला दाखवायची गरज नाही. दिस स्टेटमेंट अप्लाइज टू NGOs, दिस स्टेटमेंट अप्लाइज टू इंडिव्हिज्युअल्स, दिस स्टेटमेंट अप्लाइज टू गव्हर्नमेंट ॲज वेल.
पण आपल्याला मास स्केलवर जेव्हा विचार करायचा आहे तर नुसत्याच स्कीम्स आणून चालणार नाही, त्याचं इम्प्लिमेंटेशन खरंच होत आहे का, आणि मग होत आहे तर ते नुसतंच कागदी घोडे नाचवून चालणार नाही. बरोबर. त्याचा रिझल्ट आपल्याला डोळ्याला दिसायला हवा. आपल्याला मेट्रोज हव्यात, आपल्याला लॉंग कनेक्टिंग रेल्वे रूट्स हवेत, आपल्याला नवीन एअरपोर्ट्स हवेत, कारण की फ्रिक्वेन्सी वाढवणं गरजेचं आहे. टाइम कन्झम्पशन जास्त आहेत, आपल्याला ते टाइम कन्झम्पशन करून आपल्याला एअरपोर्ट्स मोठे मोठे हवेत, आपल्याला नेव्हल रूट्स वाढवायचे आहेत. देशामध्ये सगळीकडे ह्या सगळ्या प्रोजेक्ट्सवर काम चालू आहे. त्याच्याकरता मग महत्वाचं काय आहे तर मिटिगेशन मेजर्स. मिटिगेशन मेजर्सचं इम्प्लिमेंटेशन कसं होतं, खूप चांगलं एक्झाम्पल आहे समृद्धी महामार्ग. बरोबर. तयार होत होता तेव्हा पण प्रॉब्लेम्स होते, तयार झालाय तरी प्रॉब्लेम्स आहेत. प्रॉब्लेम्स किती प्रमाणात आहेत हे मी आता म्हणणार नाही, पण ते नाकारून चालत नाही. बरोबर. म्हणजे आपण ऑप्शन चांगला दिला, मी हे पण म्हणतोय सोबत, दोन्ही बाजू सांगतोय की मिटिगेशन मेजर्सचं इम्प्लिमेंटेशन केल्यानंतर आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट दिसले आहेत, त्याचे प्रूफ्स आहेत आपल्याकडे, इझिली अवेलेबल आहे, ओपन फॉर ऑल आहे ऑनलाईन मीडियावर. पण त्याचा दुसरा परिणाम पण बघायला मिळतोय की रोडकिल वाढले. बरोबर. हे पण आहे. म्हणजे आपण जे मिटिगेशन मेजर्स लावले होते, त्याचा वापर केला आहे, ते कुठेतरी फ्लॉ आहे. सगळीकडे म्हणत नाही मी, पण काही काही ठिकाणी त्याचा फ्लॉ आहे, हे आपण डिनाय करू शकत नाही. आज एखाद्या बिबट्याने आपल्याला 15 फूट उंच उडी मारताना दिसली म्हणून तो फक्त 15 फूटच उडी मारतो, हे जस्टिफाय करणं हे माझ्या लेखीत थोडंसं पोरकटपणाचं स्टेटमेंट असू शकतं. बरोबर आहे. मी खूप पर्सनल लेवलवर सांगतोय, म्हणजे मला माहिती नाही किती एक्सेप्टेबल आहे. एखादा खरंच चांगला म्हणजे काय शब्द वापरतो तुम्ही, स्पिंटर काय म्हणतात तुम्ही त्याला, आय डोंट नो, खूप चांगला उडी मारणारा, हा सॉरी म्हणजे ठीक आहे, तो जोरात पळणार, हा चांगली उडी मारणारा बिबट असेल, तो 20 फूट मारेल. बरोबर. आपण रणथंबोरचा म्हणजे ती क्लिप आजही युट्यूबवर अवेलेबल आहे, किती वर्ष जुनी, की त्या टायगरनी किती दुरून त्या हत्तीच्या डोक्यावर त्या महावताला मारलेला आहे, आजही अवेलेबल आहे तो व्हिडिओ. तुम्ही कसं डिनाय कराल की 15 फुटाच्या भिंतीमुळे, मिटिगेशन मेजरच्या भिंतीमुळे तो उडी मारून जाणार नाही? अरे मरतात येत ना, आपण बघतोय गाडीच्या खालती, युट्यूबवर अवेलेबल आहे ते व्हिडिओ, आणि वी आर जस्ट व्हायरलिंग इट, दॅट्स इट. अर्थात जे काम करतात ते करतात आहेत. रोड इकॉलॉजीचं काम खूप चांगल्या पद्धतीने भरपूर एनजीओज काम करतात की महिन्याला किती मरतात आहेत, काय करायला हवं आहे वगैरे, इम्प्लिमेंटेशन होत आहे. पण हे कधी स्वीकारणार आपण? तो क्रिचर आहे ना, आपल्यापेक्षा चांगली बुद्धी त्याच्याकडे आहे असं मला वाटतं. आपण उगाच स्वतःला खूप मोठा समजतोय, आपल्याला खूप जास्त मिळालंय म्हणून असं वाटतं मला. तो क्रिचर आहे, तो अनादी काळापासून इथे आहे, आपण कदाचित नंतर आलोय. निसर्गाने त्याला निसर्गदत्त काहीतरी आहे, जन्मजात मिळालेलं आहे, त्याचा वापर तो कदाचित करणं विसरला असेल, पण तो करू शकत नाही असं नाहीये. बरोबर. हे स्वीकारू आपण थोडंसं. म्हणजे तेच तू म्हणतोस की जसं मानवाला बुद्धी आहे, प्रिसाइसली तसं समोरचा जो प्राणी आहे, करेक्ट, वृक्ष आहेत, त्यांना पण त्यांची काहीतरी बुद्धी असेल, त्यांना पण त्यांचे काहीतरी सेन्सेस असतील, एक्झॅक्टली, जे त्यांच्याप्रमाणे वागतात. ॲक्लेमॅटायझेशन हा जो आहे शब्द, तो त्यांच्यावर पण लागू होतो. बरोबर. आपल्याला पुणे, मुंबई, नाशिक, जळगाव, उर्वरित महाराष्ट्रात, उर्वरित देशात सगळीकडे आपल्याला सहज बिबट्या, वाघ, सिंह फिरताना दिसतात कॉलनीजमध्ये, घरांमध्ये. दर 8 दिवसाला एक बिबट्याची किंवा वाघाची बातमी आहे. अरे कुठनं आले एवढे? वाढले नाहीयेत, होते, फक्त आता ते तुम्हाला दिसायला लागले, आपल्याला दिसायला लागले. एवढाच फरक आहे, एवढाच फरक आहे. बरोबर. ते कंट्रोल कुठे करणार आपण? पुण्यामधला माझ्या माहितीप्रमाणे सासवड साईडला असलेले जे ऊसाची मळी आहेत सगळी, जनरेशन तिथले बिबट त्या ऊसाच्या शेतामध्येच पिल्लं देतात, तिथेच मोठे होतात. नुसताच बिबट नव्हे तर वुल्स, हायनास हे त्या शेतातच जन्म घेतात आहेत. अरे ते आर हॅबिच्युअल टू ऊस, म्हणजे ते फार्म जे असेल त्याला हॅबिच्युअल आहेत ते. बरोबर. ह्युमन्सला हॅबिच्युअल आहेत ते. अल्टिमेटली ते ह्युमन्सच्या जवळ येणार, ते कुठे जाणार? इकडनं उचलला आणि तिकडे सोडला, तो परत ह्युमन्सच्या जवळच येणार. त्याला त्याचीच सवय आहे, त्याला इझी प्रेची सवय आहे. तो कोंबडी, बकऱ्या, कुत्रे, डुकरं हे मारूनच जिवंत राहतोय. काय अपेक्षा आहे तुमची की त्यांनी आज त्याला दुसऱ्या जंगलात, मोठ्या जंगलात जाऊन सोडलं तर लगेच हरिण मारणार आहे का? त्याला माहितीच नाही हरिण दिसतं कसं, कसं कळेल त्याला? इन्स्टिंक्ट्स आहेत, पण हंटिंगच्या इन्स्टिंक्ट्स आहेत ना. बरोबर. ते त्याला शिकायला थोडा वेळ द्यावा लागेल. म्हणजे मी असं म्हणत नाही आहे की हल्ले होऊ देत राह, म्हणजे आपल्याला हे करा, असं हे करा, आपल्याला चांगल्या ऑप्शन्स शोधावे लागतील. टेक्नॉलॉजीचा वापर आपण करतोच आहे.
कारण की टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना मग इलेक्ट्रिशियनच्या केसेस पण वाढल्या, वॉटर पॉइझनिंगच्या केसेस पण वाढल्या, कॅरॅकस पॉइझनिंगच्या केसेस पण वाढल्या. कारण की ते सोपं वाटतं ना आपल्याला, पण तो मार्ग नाही आहे. आपल्याला पर्यायी मार्ग चांगला शोधावाच लागेल, त्याला ऑप्शन नाही आहे. जुन्या काही राजे महाराजांनी हंटिंग केले, दॅट वॉज ओनली अ मिअर स्पॉट. बरोबर. आज ती परिस्थिती नाही आहे आपल्याकडे. आज आपण बाहेरनं बरं चित्त्या आणतोय देशात, ठेवायला जागा आहे का आपल्याकडे? ते सांभाळायचं चांगलं टेरेन आहे का आपल्याकडे? आहे जे ते सांभाळू शकत नाही आपण सगळे. मी सगळ्यांना दोष देतोय बरं, इन्क्लुडिंग मायसेल्फ. सगळ्यांना ती रिस्पॉन्सिबिलिटी कधी कळणार की आपल्याला आहे ते सांभाळलं पाहिजे, नंतर बाहेरनं काय इंट्रोड्यूस करायचं ते करू. बरोबर बरोबर. तू आत्ता ते चांगला एक विषय काढलास की आणि बोललास पण हंटिंग, की भरपूर ठिकाणी अजूनही या गोष्टी होतात. समहाऊ कधी बाहेर नसतील येत, आणि जर का आली तर ती एकच बातमी पूर्ण वर्षभर खाद्य म्हणून राहतं, आणि तोपर्यंत बाकीच्या गोष्टी लुप्त होऊन जातात त्याच्या पाठीमागच्या. तर हंटिंग विषयी अजून तुला काय, म्हणजे तू अजून काय सांगू शकतोस किंवा तुझा काय अभ्यास आहे का? मग थ्रेट्स जसं बोललो तसा हा पण एक खूप मोठा थ्रेट. आत्ताच जे एक्झाम्पल दिलं की सहजरित्या बिबट, वाघ, रानडुकरं, हरिण हे आपल्याला शेतांमध्ये दिसायला लागले, आपल्या ह्युमन लोकॅलिटीजमध्ये दिसायला लागले. मग ते गावखेड असो किंवा शहर असो, इट डझंट मॅटर. त्याचं पोचिंग खूप लवकर व्हायला लागलं, कारण की तो इझिली दिसतोय आता. माहिती झालं कुठनं येतोय, माहिती आहे कुठे आहे. आणि मी कोणाला जबाबदार ठरवेल तर ते फक्त तो क्रिमिनल असेल जो तो क्राईम करतोय. बरोबर. पण उर्वरित आपली जबाबदारी म्हणून आपण काय करायला पाहिजे, तर जे फोटोग्राफर्स आहेत, नेचर वॉक्स करणारे, नेचर ट्रेल्स करणारे, ॲनालिस्ट, रिसर्चर्स, कॉन्झर्वेशनिस्ट, मी काही काही ठिकाणी पार्क्समध्ये बघितलंय की लाईव्ह जातात. जागेवरनं जिथे उभं आहे आपण तिथून लाईव्ह जातात. पेंचच्या बफरमध्ये, ताडोब्याच्या बफरमध्ये, उमरेड करंडल्याच्या बफर्समध्ये, रणथंबोरच्या बफर्समध्ये खूप इझिली वाघ दिसतात. बरोबर. सहज, म्हणजे ते जंगलाच्या आत पण नाही आहेत, शेताच्या दुऱ्यानी चालतात. ताडोब्यात तर म्हणजे आपला जो प्रूफ्स आहेत. आता मी म्हणजे वेगळं जस्टिफिकेशन द्यायची गरज वाटत नाही मला. बरोबर. हे इथनं लाईव्ह जातात. किती इझी आपण लोकेशन अवेलेबल करून देतोय लोकांना. मी इंस्टाग्रामवर त्याचं लोकेशन लाईव्ह शेअर करताना पण पाहिलंय. बापरे. आणि म्हणून मग पार्क्समध्ये हा नवीन रूल आला की फोन अलाउड करणार नाही. आता मग लोकांचा टुरिझमचा रोष वेगळा असा आहे की फोन नसतील तर मग फोटो कसे काढणार. आपण एक फंडा बरोबर आहे, पण जर हे लोक 10 एक जरी करत असेल तर इट इज अ थ्रेट टू दॅट टायगर. आणि वी हॅव लॉस्ट सम ग्रेट टायगर्स, वी हॅव लॉस्ट सम ग्रेट लायन्स, वी हॅव लॉस्ट सम ग्रेट ॲनिमल्स फ्रॉम आवर जंगल्स. हायनासची शिकार आपल्याला आता हायनाच दिसत नाही आपल्याला. हो, आपल्याला मुळात हायनाच आपल्या भारतात पण दिसतात हे मला बरीच वर्ष झाली माहितीच नव्हतं. खूप लोकांना माहिती नाही की साऊथ आफ्रिकेतच हायना दिसतात, एवढंच माहिती आहे. का तर डिस्कवरी नॅशनल जिओग्राफिकमुळे माहिती आहे, दुसरं काही कारण नाही. हायनाच आपले संपत चालले, वुल्फ्स आपले संपत चाललेत. टायगर्स ठीक आहे, आता टायगरची डेन्सिटी स्टेबल आहे बिकॉज चांगले मेजर्स वापरण्यात येतात आहेत, स्ट्रिक्ट आहेत, चांगलं काम पण होतं आहे दोन्हीकडनं, भरपूर कारणं आहेत त्याला. बरोबर. पण मग उर्वरित जनावरांकडे लक्ष पण कमी होत आहे. आपल्या इथे सहजरित्या नीलगाई दिसत होत्या, काळविट दिसत होते, चिंकारास दिसत होते, स्पॉटेड डिअर्स दिसत होते. त्यांची संख्या कमी होताना दिसते. दुसरी बाजू ही पण आहे की टायगर डेन्सिटी चांगली आहे म्हणजे त्यांना प्रेबेस चांगला आहे. बरोबर. पण टायगर ब्लूबुल्स मारत नाहीत. फार रेअर केसेसमध्ये टायगर ब्लूबुल्स मारतात किंवा ब्लॅक बक्स मारतात. त्यांचं प्रायमरी फूडमध्ये रानडुकरं सगळ्यात चांगलं फूड त्यांच्याकरता जे जिथे गौर, इंडियन गौर अवेलेबल आहेत ते त्यांचं प्रायमरी फूड आहे. त्याच्या 2 नंबरला सांबर्स आहेत, 3 नंबरला स्पॉटेड डिअर्स आहेत, 4 नंबरला वाईल्ड बोर्स आहेत. बरोबर. तर हे पण आहे. लॉकडाऊनमध्ये अमरावतीच्या जवळ वलगाव म्हणून गाव आहे, वलगाव परतवाडा असे गाव आहेत. तिथल्या शेतांमध्ये लॉकडाऊनमध्ये लोकांनी एका शेतात 80-90 नीलगाई पळताना व्हिडिओज आहेत, त्याचे पण युट्यूबवर अवेलेबल आहेत. बापरे. मग आता हे इतके आले कुठनं? लोकच नाही म्हणल्यावर ते इकडनं तिकडनं जमा होणार. बरोबर. त्यांची संख्या कंट्रोल करणं सुद्धा एक मोठा टास्क आहे. का? कारण की त्यांचा जो मेन प्रेडिटर होता तोच गायब झाला. ब्लूबुल्सला मारणारा जो प्रेडिटर होता तो गायब झाला. ब्लॅकबक्सची संख्या वाढलेली आहे, त्यांना प्रेडिटर जो होता तो गायब झाला. त्यांना प्रेडिटर कोण आहे मग? ह्युमन्स. आपले शहरात आणि गावांमध्ये फिरणारे कुत्रे, हे त्यांचे प्रेडिटर्स आहेत.
कारण की त्यांचं मीठ विकलं जातं. आपण डिनाय करूच शकत नाही. हे बरोबर. अवेलेबल आहे मीट मार्केटमध्ये, फक्त राईट लोकेशन शोधावं लागतं. मी अमरावती फॉरेस्ट डिपार्टमेंट सोबत इकडे तिकडे जेव्हा रेस्क्यूज केलेले आहेत, रेड्स केलेले आहेत, तिथे मी पाहिलेलं आहे या सगळ्या गोष्टी सहजरित्या मिळतात, फक्त शोधावं लागतं. म्हणजे आजही ते आपल्याला अवेलेबल आहे. कुठेतरी कोणीतरी शिकार करतं आहे. बरोबर. रादर हे पण मी पाहिलेलं आहे की जो शिकार करतोय तो कोर्टामध्ये उभारून जो कारवाई करणारा व्यक्ती आहे शासकीय, मग तो पोलीस असेल, वनकर्मचारी असेल, एनजीओ पर्सन असेल, XYZ असेल, तो त्याला म्हणतो की अरे कुठे एका चित्तळा करता एवढं मजमज करतो, सोडून देण्याविषयी देऊन घेऊन सोडून दे. हे सुद्धा मी करताना पाहतो, पाहिलंय. हे कधी हे कसं आपण थांबवू शकतो? ही क्रुएल्टी आहे, ही व्यक्तिशः क्रुएल्टी आहे. ही इंडिव्हिज्युअली डायव्हर्स होत राहते. सगळ्यांमध्ये आहे, मी असं अजिबात म्हणत नाही. राहतनं एक असतो की ज्याच्या डोक्यात हे असतंच की मला शिकार. कितीतरी लोक असे आहेत जे बाहेर फिरायला जातात आणि मग फरमाईश असते गावखेड्यांमध्ये, सशाचं मीठ पाहिजे, घोरपड पाहिजे, जंगल फौल्स पाहिजे, क्वेल्स पाहिजे, कासव पाहिजे. हे कुठनं आहे? म्हणजे का बरं? आणि आर वी रॉयल्स? नो, वी आर नॉट. आणि रॉयल्स असतो तरी हा मूर्खपणा आहे शुद्ध. मग ज्यांनी केलं असेल ते मूर्खाचा माझ्या लेखी, मग कोणते राजे असू देत. तेव्हा तुम्ही त्या गोष्टीचं मुहूर्तमेढ केली नाही म्हणून आज दिवस पाहावा लागतोय रादर. म्हणजे कॉन्झर्वेशन, टायगर कॉन्झर्वेशन, लायन कॉन्झर्वेशन, पँगोलिन कॉन्झर्वेशन, कारण की अनलिमिटेड त्याची पोचिंग झालेली आहे, अंधश्रद्धेमुळे झालेली आहे, उगाच पैशाचा मिजाज मिरवण्याकरता झालेली आहे. वॉर म्हणजे ते वॉर ट्रॉफीज जो भानगड आपण ऐकलेली आहे पहिले, तसंच आहे हंटिंग ट्रॉफीज. या राजाने त्या राजाला वाघ मारून गिफ्ट केला, या राजाने त्या राजाला हे मारून गिफ्ट केलं स्टफ करून. अरे काय, हे खूप लॉजिकलेस वाटतं. आज तो दिवस नाहीये. आपण खूप पुढे आलोय आणि आपल्याला आता नवीन गोष्टी वापरणं गरजेचं आहे.